जय महाराष्ट्र पब्लिक प्रत्येक चॅनल स्वागत आहे आकाशिनी ब्लॉग्सला। तर मित्रांनो आज आहे तारीख बघा 21 जुलै 2025 रात्रीचे 2:30। तर ओंकार इथं तयार होतोय। तर आम्ही आता निघालो कुठे यात्रेसाठी। एक मिनट। तो हम लोग अभी यात्रा के लिए निकलने के लिए रेडी हो चुके हैं क्योंकि हाथ में देखो बूट वीट सब पहन के काटी लेके हाथ में अभी हम लोग निकल रहे। कसं काय गरम पाणी भेटते इथं गरम पाणीचं नियोजन चाललंय। तांगोळी इथं बालटालचं कॅम्प आहे। हा सगळं कॅम्प एरिया आहे। कॅम्प एरिया म्हणजे इथं कॅम्पिंग होती म्हणजे असे टेंट आहेत ह्याच्यात बेड आहेत म्हणजे 4, 5, 6 तुम्हाला जेवढे तुमचे मित्र म्हणजे सगळी गँग आहे त्यांच्यासाठी स्पेशल ही आहेत। तर आता सकाळ सकाळी निघालोय बघा 2:30 वाजले सकाळचे। थांबा एक तुम्हाला स्नॅप दाखवतो 2:30 वाजलेत का नाही। आपण चाललो कुठे बाबा बर्फारी यात्रेला चालली सुरुवात बोले 2:40 मिनिट। आपली यात्रा चालू झाली 3 वाजलेत अजून अंधारच आहे। आताशी आम्ही कुठं 500 मीटर कव्हर केलाय अजून राहिली भरपूर। मित्रांनो काय तर अशी घोडे भेटतात तुम्हाला प्रवासासाठी। इथं पाणी वाहते आणि त्यानंतर इथं शेजारी घोडे आणि इथं वे टू पोनी स्टँड। इथं तुम्ही पण कसं आहे तुम्ही एक दिवस अगोदर बुक केलं की तुम्हाला 4,500-5,000 रुपयाला 30 घोडा भेटेल आणि 30 घोडा जर सुद्धा सकाळी केलं तर 3,000-3,500 रुपयापर्यंत भेटेल तुम्हाला। तर फक्त एवढीच माहिती द्यायची होती तुम्हाला। तर चला श्री गौरी सेवा मंडळ रोजी दिल्ली लंगर देखो कितना बड़ा है। लंगर बघा इथं चहा बिस्कुट पार्लेजी टोस्ट। मित्रांनो का आता आपण आलोय भरपूर पुढे आलेलो आहे। तर आता ही नवीन मला म्हणजे असा पंडाल दिसला म्हणून म्हणलं व्हिडिओ काढावं। पंडाल तर भरपूर काय पण काय काय युनिक पंडाल जसं आपलं पहिलं बघितलं आपण काल जसं बघितलं आपण जिथं जेवलो आणि त्याच्यानंतर मग आपण तिरंगावाला जे आता बघितलं आपल्या देशाचे तिरंगा डेकोरेशन होतं आणि त्याच्यानंतर हा एक पंडाल आहे म्हणजे हे चंदीगडवाल्यांचं म्हणजे प्रत्येकाचं इथं स्टेटचं नाव दिलेलं आहे चंदीगड लिहिलं। तर ह्याने शिव भोले स्वतःचं म्हणजे शिव भोलेंचं जे ही तयार केलं आहे म्हणजे मूर्ती। तर इथं सरळ जायचं एकदम। तर मला ही खूप चांगलं वाटलं एकदम काहीतरी वेगळं वाटलं। मित्रांनो आता आपण आलोय वर। तर मी काय केलं की हे केलंय 500-500 किंवा 600-600 स्टेप्स घ्यायचे आणि थांबायचं म्हणजे ही मागणी येते। तर यात्रा इथं चालू आहे। तर ओंकार राजेश मागे मी सगळ्यात पुढे आलोय। तर बघूया कधी येतात ही लोक। येतात का नाही काय माहिती कुठे आपलं बाकी पोरं। तरी घोडे बघा कशा टकडक 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 टकडक। एक मिनट सर पाजी आई डू नॉट जस्ट ट्रेक्स ओके अंबानाथ। चलो चलो ऊपर ही मिलेंगे। बम बम बोले हर हर बोले बम बम बोले। मित्रांनो तर इथं बर्फ बघा कशी खतरनाक बर्फ आहे आणि ही मागणं लाईन बघा कशी चालू आहे सगळी। तर अजून तर चालायचंच आहे आपलं। तर अजून आपण थकलो नाही अजून आपल्या मनात ऊर्जा आहे कारण तेवढं खरं सांगायला गेलं तर आपण जी विशाल बिल्डरकडे गेलो जिथं आपण तिथं सपाटे बैठकी मारा शिकलो एवढं चलू शकतोय आणि नाही तर आपण असे घोड्यावर बसलो होतो। पण आज नाही चालायचं आज काय जे झालं तर चालायचं आज। लय बेकार झाले तुम्ही माझा अवतार बघू शकताय एवढा बेकार हाल झालाय
म्हणजे हातबीत बघा सगळं भरले बॅग, कारण आता खालनं बघा एवढं खालनं आलोय मी. तर सगळ्यात पहिलं आलोय आणि राजेशी मागणं यायला लागलं. लय कटा आलाय, लय म्हणजे लय कटा आलाय, पण तरी पण पाय पाय जायचं. ओंकार अशी घोडे केलं, ओंकार घोड्याने गेला. तरी आपण मागे आता सध्या, म्हणजे ओंकार पुढे गेला, मी मागे, मी मागं, मग माझे मागं राजेश आणि गणेश ही दोघं मागे आहेत. म्हणजे पाय पाय जर गेलं तर सगळ्यात पहिलं मी आहे. घोड्यामध्ये ओंकार पुढे गेला निघून आमच्यातला, कारण ओंकारला सहनच होत नव्हतं. त्यामध्ये कसं वाटतं तुला? एकदम मस्त थंडगार. राजेश कुठे आहे आपला? ओंके कुठे गेला? ओंके 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 घोड्यावर गेला पुढे. त्याला घोडी बघायला का घोडाला का? ती आता प्रॅक्टिस साठी घोडीवर गेला. घोड्यावर का? बर. तर फायनली आपण पोहोचलेलो इथं. काली माता मंदिर 100 मीटर आहे आणि पवित्र गुफा 4 किलोमीटर अजून इथनं अजून आहेच. तरी आपण चालणार आहे. सगळेजण घोड्यावर गेले, मी एकटाच आहे जे मागं चालतोय एकटा. ते असतं ना, आपण सगळ्यांची काळजी घ्यायला थांबतो मागं आणि शेवटी सगळे निघून जातात पुढं. तशी गोष्ट झाली. ओंकार गेला, कांदे दुखत होतो, गेला घोड्यावर. गणेशसाठी आणि राजेसाठी मी प्रत्येक वेळेस थांबलो 5-5 मिनटं, कारण सगळ्यात पुढं होतो मी, पण ह्यांच्यासाठी थांबायचो मी, कारण ह्यांना त्रास होतो म्हणून. पण गणेश न थांबला, माझ्यासाठी गेला निघून पुढं. त्याच्यानंतर ओंकार आपलं राजेश शेठ त्याने सुद्धा घोडा घेतला आणि गेला निघून पुढं गपचूप. जाऊ दे, आपण गेलो आपलं चलत, आपलं आपलं बघायचं. आता एवढं ठरवलं, आपलं आपलं बघायचं, एवढंच ठरवलं बस. पण जी केलं चुकीचं केलं, बघू आता पुढचं. आपण पण आपल्या हातात आहे. तर आपण जसं केदारनाथ बघितलं तसं बघा. मित्रांनो, ही बघा, काली माता मंदिर आहे, इथं वर मूर्ती आहे माताची. तर बघितलं थोडं वेगळंच वाटलं की, पण म्हणजे कशी मूर्ती तयार झाली आपोआप. तर आता इथनं चला आपलं जायचं बर्फ. मित्रांनो, ही जी तुम्हाला लाईन दिसते हो काही, ही जी 1 मिनटं, ही जी माणसं दिसतात, ही घोडे चाललेत. तर ही पहलगामवरून आलेले आहेत आणि आपण आता ही बाल्टा आले. ही 1 डे रिटर्न आहे आणि ती 3 दिवसाचा ट्रिप आहे त्यांचा. तर ही शॉर्टकट म्हणलं ना, आपण म्हणतो ना, जर शॉर्टकट मारलं की थोडं त्रास जास्त होतो. तर त्रास खरंच जास्त होते मला, कारण खतरनाक रस्ता, खतरनाक. रात्री 2:30ला निघलो आम्ही, 11 वाजले तरी अजून पोचलो नाही. चला ना, काय बोलतो, डायरेक्ट पटपट पोचावं, दर्शन घ्यावं आणि मग भेटतो तुम्हाला. मित्रांनो, इथं आता मोबाईल ठेवतो आपण आणि आता इथनं असं दर्शन घ्यायचे. दर्शन घ्यायचं. आता आम्ही चाललोय दर्शनासाठी. तर चला, बाय, भेटूया. फाइनली हम लोग पहुंच चुके हैं किधर. तो अभी हम लोग अमरनाथ गुफा के पास. तो दर्शन ले लो आप लोग. तो अभी हम लोग जा रहे हैं चलते चलते. टोटल पूरा हमने कवर किया बाय वॉक. न घोड़ा लिया, न पिट्टू लिया, न कुछ. सिर्फ इसकी ताकत है. जय बर्फानी बाबा. मेरे को डर लगता है यार. हमारे क्या 4-5 फीट. 150 साल पहले हमारे दादाजी का घोड़ा भगाते थे. धर्मा लेके तो राजा थे हमारे गांव के राजा थे. सही बात है ना. अभी 2-4 पीढ़ी होकर गए, घोड़े से बेच दिए. क्या यार, किले बिल्ले तो क्या बताओ दादाजी. पता नहीं.
और मेंढी है, देख ऊपर की मेंढी है, ऊपर चढ़ती. तुम्हाला आता सांगितलं होतं की आम्ही बालटाला माघारी चाललोय. होय आपलं आम्हाला तर बालटाला चाललोय. तर गर्दी बघा आता तर. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जय महाराष्ट्र.